आता पहाट होती त्यामुळे त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक ना घेणं दोन, शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महादेव शंकरभाऊ हो म्हणतात. त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिलो. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात, तू कशाला लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला? त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते. जे व्हायचंय ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही. आणि माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकी कुणी नाही नसणारच, पण हो ते सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी बेहतर. त्याला कमीपणा लागला, त्याचा राग धरला. जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माया, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही. तुम्ही लाखभर मतांना आलात, मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले.